न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनासाठी रंगमंच उभारणीला सुरुवात। नाट्य संमेलन युवा नाट्य कलाकारांसाठी विश्वास व दिशा देणारे ठरेल, आमदार संग्राम जगताप। 100वे विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीचा शुभारंभ झाला असून सारडा महाविद्यालय येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली। संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, तसेच राजाभाऊ अमरापूरकर, सुमतीलाल कोठारी, प्रसाद बेडेकर, क्षितिज झावरे, प्राचार्या माहेश्वरी गावित, मोहिनीराज गटणे, पी.डी. कुलकर्णी, चैत्राली जावळे, शशिकांत नजान, अभय गोले, अमोल खोले, वैभव कुऱ्हाडे, चंद्रकांत सैदाने, अय्यूब खान, संतोष ताठे, इम्रान शेख, प्रशांत जठार, सागर मेहत्रे, जालिंदर शिंदे, कल्पना सावंत, अय्यूब खान, मुकुंद संत, शिरीष जोशी, डॉक्टर शिंदे, चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर नाट्यकर्मी उपस्थित होते। संपूर्ण राज्यभरातून रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणणारे हे संमेलन शहरातील सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणार आहे। रंगमंचाच्या उभारणीपासूनच वातावरणात उत्साह जाणवत असून विविध नाट्य सादरीकरणांसह कला व साहित्यावर चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणून हे संमेलन विशेष ठरणार आहे। 100वे नाट्य संमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणे हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे। 22 जानेवारीपासून हे नाट्य संमेलन सुरू झाले असून 26 आणि 27 जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होणार आहे। आपल्या शहरात अनेक कलाकार घडले असून नाट्य चळवळींचा वारसा लाभला आहे। हे नाट्य संमेलन युवा नाट्य कलाकारांसाठी विश्वास व दिशा देणारे ठरेल, असे ते म्हणाले। यावेळी स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी नाट्य रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। उपस्थितांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले। सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात करणाऱ्या या नाट्य संमेलनाबद्दल नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे। नगर शहरामध्ये 100व अखिल भारतीय राज्यस्तरीय नाट्य संमेलन विभागीय या ठिकाणी संपन्न होत आहे। काल 22 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आणि निश्चित आपण जर पाहिलं तर 26 आणि 27 तारखेला जो एक मैदानावरती जो कार्यक्रम होणार आहे नाट्य संमेलनाचा, त्याच्या मंडप उभारणीचा उद्घाटन समारंभ देखील आज या ठिकाणी संपन्न आलेला आहे। निश्चित आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला फार मोठा या नाट्य क्षेत्राचा फार मोठा वारसा आहे। कलाकार या मधून आज महाराष्ट्रामध्ये या निर्माण झाले आहेत। तो या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून फक्त संमेलन नसून उद्याच्या काळामध्ये उद्याच्या पिढीला फार मोठा एक याच्यामधनं चांगला विश्वास, एक फार मोठी दिशा या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून मिळणार आहे। मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाची अखिल भारतीय नाट्य संमेलन आपल्या नगरमध्ये 32 वर्षानंतर होतंय। खरोखर एक चांगला योग आलेला आहे आणि त्याबद्दल मी पदाधिकाऱ्यांचे प्रथमतः त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार मानतो। आणि हा योग जो आलेला आहे तर त्याचा नगरकरांनी पुरेपूर त्याचा फायदा घ्यावा आणि या नाट्य संमेलनाकरता जे ग्राउंड उपलब्ध आम्ही करून दिलेले तर याच्यात आमचाही खारीचा वाटा आहे हिंद सेवा मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा। तर आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या कामाला आम्ही थोडाफार हातभार लावलेला आहे। तर सर्व नगरकरांना विनंती की माऊली सभागृहात आणि सारडा कॉलेजवर नाटकांची रेलचेल आहे, तर त्याचा नगरकरांनी सर्व फायदा घ्यावा हीच नम्र विनंती सर्वांना आवाहन करतो। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीनं नगरमध्ये 100वे विभागीय नाट्य संमेलन साजरं होत आहे। 22 जानेवारीपासून ते 27 जानेवारीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम या संमेलनाच्या निमित्तानं होत आहेत। तर आज 23 जानेवारीच्या निमित्तानं पेमराज सारडा कॉलेजच्या मैदानावर मंडपाच्या उभारणीचं पूजन करण्यात आलं। इथे 26 आणि 27 जानेवारी या 2 दिवशी 2 भव्य कार्यक्रम नगरकरांसाठी आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन माननीय श्री सुमतीलालजी कोठारी, प्राचार्य माहेश्वरी गावित मॅडम, नगरमधील एक जुन्या पिढीतील अभिनेते आणि दिग्दर्शक माननीय अय्यूब खान, सदानंद भणगे, पी.डी. कुलकर्णी, मोहिनीराज गटणे यासह सर्वच नाट्य क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित होती। त्याचबरोबरीनं आपण या वास्तूला स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर नगरी असं नाव देतोय। त्यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते आणि आजपासून
खऱ्या अर्थानं हा नाट्य उत्सव इथे बहरायला सुरुवात होणार आहे. नगरकरांना माझी विनंती आहे, अहिल्यानगर उपनगर शाखेचा अध्यक्ष म्हणून, की आपण सगळ्यांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा. 26 आणि 27 जानेवारीला भव्य कार्यक्रम इथे आहेत, त्यालाही आपण उपस्थित राहा.